नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे एकदम जबरदस्त एडिटिंग झालेली जी आपण सिरीज चालू केली त्याच्यामधला आजचा 11वा पार्ट आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आपण आर्यन मशीन या ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला एकदम जबरदस्त एडिटिंग झालेला आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघा मिळणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि हो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काय आपण मटेरियल वापरलेलं आहे, मटेरियल शेकी बिटमाउस साऊंड सर्व जे काय असेल ते सर्व आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे। वेबसाईट खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते जाऊन एक वेळेस नक्की बघा। चला तर मित्रांनो, जरा वेळ होता आपण जे आजच्या व्हिडिओ एडिटिंगला एकदम सुरुवात करून देऊया। ठेवितो चरणावरी येता वर्षान घरी नाच संकटे करा दूरी You're a superhero मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आता आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काम करायचं जे म्हणजे आपलं आर्यन मशीन जे ॲप आहे ते तो ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन करून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला बिटमाउस साऊंड शेकी काय दिलेलं आपल्या वेबसाईटवरती ते जाऊन मी इनपुट करून घ्यायचं आहे। आता इनपुट करून घेतल्याच्या नंतर आपल्या सुरुवातीला बिटमाउस साऊंड ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला करायचं अशा प्रकारे जे आहे दिसणार आहे। तुम्हाला एकदम काम आपलं जे एकदम सोपं करून दिलं, एकदम जबरदस्त आपलं एडिटिंग जे आहे आजचं झालेलंच आहे। त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, खाली तुम्हाला सॉन्गच्या वरती फोटो आणि ग्रुप अँड मास्क म्हणून एक दिसत आहे। सिम्पली त्या साईडला डाव्या साईडला डोळा आहे त्या बघू शकता, त्या डोळ्यावर त्याच्यावर लॉंग प्रेस करून धरायचं आहे, म्हणजे तुमच्या 2 लेअर ते सिलेक्ट होऊन जातील। परत आहे इथे कॉपी एक ऑप्शन आहे बघू शकता, त्यावरती क्लिक करून तो कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे। परत थोडंसं बॅक घ्यायचं आहे, परत पुढच्या बीटजवळ जायचं आहे। परत ते मित्रांनो जी लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इथे पेस्ट लेअर करून घ्यायची आहे। परत थोडंसं पुढे जायचं आहे, याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे हा इथून डिलीट करून घ्यायचा। मी कशा प्रकारे घेत आहे बघू शकता। तर एक एक करून मित्रांनो सर्व आज जे आहे बीटनुसार अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे। जिथं आपल्याला कट करावा लागतो फोटो ते तुम्ही अशा प्रकारे जो आहे कट करून घ्यायचं आहे। तर सिम्पली तुम्ही बघू शकता, हा जरी आता आपण कॉपी केलेले फोटो आहेत म्हणजे आपले लेअर आहे ते इथे पेस्ट केल्या तर तुमच्या ते व्यवस्थित करेक्ट बसून जाते। थोडंसं मित्रांनो आपल्याला वाढवावं लागतं, जिथं वाढवावं लागतं तुम्ही वाढवू शकता आणि जिथं कट करावं लागतं तिथं तुम्ही अशा प्रकारे जो आहे तुम्ही व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी ते सर्व आपले फोटो आहेत म्हणजे पुढचे आणि पाठीमागचे हे सर्व ते व्यवस्थित सेट करून घेतलेले आहेत। त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, 1 नंबरला तुम्हाला काही जर चेंज करा नाही, 1 नंबर आपला फोटो आहे तो राहणार आहे। परत 2 नंबरच्या फोटो जवळ यायचं आहे, मी 2 नंबरच्या आपल्या ग्रुप आणि मास्क करून जवळ यायचं आहे। बॅकग्राऊंडला जो फोटो दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून ते कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे। परत इमेजवरती क्लिक करायचं आहे। आता इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला मी गणपती बाप्पांचा जो काय फोटो दिलेला आहे तो फोटो इथून ॲड करून घ्यायचा। जर समजा मी ह्याच्यामधला हा बॅकग्राऊंडसाठी फोटो ॲड केला तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला ग्रुप अँड मास्क वरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये परत जायचं आहे आणि ह्याच्यामधला फोटोवरती क्लिक करून परत कलर अँड फिल्म जायचं आहे। परत इमेजवरती क्लिक करायचं, जो आपण आता बॅकग्राऊंडसाठी फोटो ॲड केलेला आहे तोच फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे जो आहे दिसून जाणार आहे। त्यानं बघू शकता पुढच्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे। परत मी इथून पुढचा आपला फोटो बॅकग्राऊंडसाठी ॲड करून घेतलेला आहे, परत मास्क मोडमध्ये गेलेला आहे आणि याच्यामध्ये परत हा फोटो जो आहे आपण बॅकग्राऊंडला ॲड केला होता तो इथून फोटो ॲड करून घेतलेला आहे। तर अशा मी मित्रांनो सर्व फोटो जे म्हणजे फोटो आपण जे आहेत इथून व्यवस्थित ॲड करून घेतो। तर इथं बघू शकता मित्रांनो मी सर्व फोटो आपली जे आहेत व्यवस्थित ॲड करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेस करायची आहे ते म्हणजे सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की बघू शकता थोडंसं अशा प्रकारे आपला व्हिडिओ थोडासा लहान करून घ्यायचा आहे आणि जेवढे का आपले टेक्स्ट आहे मित्रांनो त्या सर्व टेक्स्ट अशा प्रकारे एक एक करून जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। तर अशा वेळेस सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर इथं वरती कोपऱ्यात तुम्हाला म्हणजे लेअरचा ऑप्शन दिसत आहे बघू शकता, त्या ग्रुपवरती क्लिक करायचा आहे। तुमचा जो काही आपला टेक्स्ट असेल तर एक ग्रुप होऊन जाईल। परत त्या ग्रुपवरती क्लिक करायचा, हा जो ग्रुपचा हा तुम्हाला पूर्णपणे अशा वेळेस टॉप लावून ठेवायचा आहे। परत थोडंसं खाली यायचं आहे, आता खाली आल्याच्यानंतर परत याच्यावर सिम्पली तुम्हाला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे। तर अशा वेळी बॅक आल्याच्यानंतर परत आपल्या शेकी पिकमध्ये यायचं आहे। मी तुम्हाला जो काय माझा फोटो दिलेला आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे, इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे। बॅक करून परत आपलं जे बिटमाउसामध्ये जे आहे ते येऊन जायचं आहे। आता बिटमाउसामध्ये आल्याच्यानंतर याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला एक काम करायचं आहे, म्हणजे जेवढ्या ग्रुप आणि मास्क वन आहेत तेवढ्या सगळ्या ग्रुप आणि मास्क वनला हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून एक एक करून जो आहे अशा प्रकारे घ्यायचं आहे। मी कशा प्रकारे पेस्ट करता आहे बघू शकता। तर याच्यावर पेस्ट करण्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, मी ग्रुप आणि मास्कमध्ये क्लिक करायचं आहे। कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला खाली त्यामध्ये
तुम्हाला इफेक्ट्स नावाचं एक ऑप्शन दिसतं, त्यावरती क्लिक करून परत कोपऱ्यामध्ये डाव्या साईडला तुम्हाला 3 डॉट मिळून जातील, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही इफेक्ट आहे आपण आता कॉपी केलेला तो इथून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये पेस्ट करून घेतल्याच्यानंतर आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये काम करायचं आहे ते म्हणजे तर परत तुम्हाला 1 नंबरचा ग्रुप आहे मास्क करून सोडायचा आहे, परत 2 नंबरचा ग्रुप आहे मास्क करून जवळ यायचं आहे. इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे, ग्लोवरती जायचं आहे आणि तर कलर काय बघू शकता खाली कोपऱ्यामध्ये त्या कलरवरती क्लिक करून तुम्हाला जो कलर हवा आहे तुम्ही ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हा कशा प्रकारे कलर तुम्हाला दिसणार आहे बॅकग्राऊंडसाठी आपल्या गणपती बाप्पांच्या. परत मी याला जो आहे तो बघू शकता ब्ल्यू कलर येलो कलर म्हणजे पिवळा कलर सिलेक्ट करून घेतला आहे आणि परत पुढच्या याला इथं गुलाबी कलर सिलेक्ट करून घेतो. तर अशा प्रकारे तुम्ही इथून व्यवस्थित एक कलर जो आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता सिलेक्ट करून घेतल्या याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला लोगो ॲड करायचा. लोगो ॲड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला आपल्यासोबत क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जर तुमचा लोगो पेज जर तयार नसेल तर सिम्पली तुम्हाला टेक्स्टवरती क्लिक करायचं, तुमचं जे काही चॅनलचं नाव असेल ते टाईप करून इथून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर मी तो ऑलरेडी मला लोगो तुम्हाला मी आपल्या प्रोजेक्टमध्ये दिलेलाच आहे. ह्याच्यामध्ये जर तुमचा लोगो टाकला तरी काही अडचण येणार नाही बघू शकता. आणि हा लोगो तुम्हाला तळामध्ये असणारा हा तुम्हाला टॉपलावरती अशा प्रकारे घ्यायचा आहे. त्यानं वरती सेटिंगचा शेअरचा आयकॉन दिसत आहे त्यावरती क्लिक करून तो तुमचा जो काही व्हिडिओ असेल आता आपण एडिट केला तो पेस्ट करून घ्यायचा आहे, एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तुम्हाला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.